हे बघा, डिलिमिटेशनचं जे बिल होतं ते मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये लोकसभेमध्येच आणून पाडलं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालंय की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनी इतर पक्ष फोडून स्वतःची आकडेवारी ही लोकसभेमध्ये वाढवायचा प्रयत्न केला. सर्वात पहिले आम आदमी पार्टी फोडलं, राघव चड्डा त्याचेच एक एक्झाम्पल दिसतात आपल्याला इथं. मग त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडली. शायनी घोष आणि इतर खासदार म्हणजे नरेंद्र मोदींना एकेरी शिव्या देत होते, ते आपल्याला नरेंद्र मोदींच्याच पक्षामध्ये आज आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला मग महाराष्ट्रात आले तर त्यांना माहितीये महाराष्ट्रातले पक्ष यांनी ऑलरेडी दोनदा फोडले, त्यांचं घरचंच काम आहे ते पक्ष फोडणं, तर त्यांनी परत उभाटाचा पक्ष फोडला. 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हे डायरेक्ट शिंदे सेनेमध्ये गेले होते. आणि आपल्याला एक दिसेल की अजित पवारांचा जो पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे, भाजप या दोन पक्षांना आपण शेल कंपनी हा कसं नाव ऐकलंय, फंड फिरवायला शेल कंपनी वापरतात, तसं ह्यांना शेल पक्ष म्हणून वापरतात की पहिले खासदार ह्या शेलमध्ये जाऊ शेल पक्षातनं आपल्या पक्षात घेऊ, असं ते खासदार फिरवण्यासाठी हे दोन पक्ष तर शेल पक्ष म्हणून वापरतात. आणि ह्या परिस्थितीमध्ये आजच आपल्याला दिसेल की सुप्रियाताई 8 खासदारांना घेऊन जे नरेंद्र मोदींना भेटायला गेले त्याची पण तुम्हाला लवकरच माहिती मिळेल की ते डिलिमिटेशन बरोबरच चर्चा करायला गेले होते. आणि डिलिमिटेशन झाल्यावर आपल्याला हे सुद्धा दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी कोणत्या बाजूने मतदान केलं. आता मुद्दा राहिला दिल्लीच्या जंतर मंतर वरती झालेल्या हल्ल्याचा आणि जबाबदारीचा. आम्ही ठामपणे ज्या दिवशी महाराष्ट्र बंद केला आणि त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा या घटनेचे आपल्यापर्यंत रिपोर्ट्स आले, तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीचे सगळी लोक एकच म्हणतात की दिल्ली पोलीस ही दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नाही. दिल्ली पोलीस ही होम मिनिस्टरला आन्सर करते. पण आता गोष्ट अशी आहे की दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही भाजपचे, म्हणून सगळे इशारे भाजपकडे जातात. दुसऱ्या बाजूला आपण जे घटनाक्रम बघितला असाल तर तो घटनाक्रम अतिशय असंविधानिक आणि क्रूर आपल्याला दिसतो. कुठेही भारताच्या इतिहासामध्ये असं झालं नाही की विद्यार्थ्यांवरती वॉटर कॅनन वापरलेत, टिअर गॅस वापरलेत, लाठ्यांना खिळे ठोकून विद्यार्थ्यांना खिळ्यांनी मारण्यात आले. त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे काही काही बॅरिकेड्सला शॉक हा दिला होता आणि बॅटन्सला सुद्धा शॉक हा प्रकारातून लोकांना इलेक्ट्रिक करंट देण्याचं काम विद्यार्थ्यांना केलं. बरेचसे असे पोलीस होते ज्यांनी स्वतःचा नेम टॅग लपवला होता. बरेचसे अशी लोक होती जे स्वतः वर्दी पण नव्हते. म्हणजे भाजपचे भाड्याचे गुंडे हे पोलिसांबरोबर सामील होऊन थोडी नव्हते हाणामारीमध्ये सामील झाले. हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि दिल्लीची सिक्युरिटी कोणाकडे येते, दिल्ली पोलीस कोणाच्या कंट्रोलमध्ये येतं आणि दिल्ली पोलीस कोणाच्या आदेशावरती काम करतं, तर ते भारताचे होम मिनिस्टर आहेत. आणि म्हणून आमचं ठाम म्हणणं आहे की हा जो हल्ला केलाय तो अमित शहाच्या इशाऱ्यावरती झालाय.